नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या काही इम्पॉर्टंट व्याख्या बघणार आहोत। तर सुरुवात करूया। पहिली व्याख्या आहे आरोग्य शिक्षण। आरोग्य शिक्षण म्हणजे लोकांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करणे। यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा समावेश असतो। तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। त्याचप्रमाणे शीतसाखळी कोल्ड चेन म्हणजे उत्पादन ते ग्राहक या प्रवासात नाशवंत वस्तूसाठी आवश्यक तापमान नियंत्रित वातावरण राखणारी एक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची साखळी आहे। यामध्ये उत्पादनाचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतूक या सर्व टप्प्यांवर नियंत्रित तापमानात वस्तूंची अखंडता, गुणवत्ता आणि सुरक्षितता जपली जाते। यालाच काय म्हणतात, शीतसाखळी। म्हणजे आपण रेफ्रिजरेटरमध्ये जे सामान ठेवतो, फूड असेल, औषधं असतील, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून काय करतो, त्याची सुरक्षितता करतो। ती प्रोसेस म्हणजेच शीतसाखळी। जनुकीय समुपदेशक म्हणजे जेनेटिक काउन्सिलर ही एक प्रशिक्षित तज्ञ व्यक्ती असते जी जनुकीय विकाराची माहिती देते, त्यासंबंधी जोखीम आणि चाचण्याचे पर्याय समजावून सांगते। तसेच विकार असलेल्या किंवा होण्याचा धोका असलेल्या व्यक्ती आणि कुटुंबांना भावनिक आणि मानसिक आधार देते। त्यास जनुकीय समुपदेशक असे म्हणतात। आता उपदेशक म्हणजे उपदेश देणारा, सल्लागार, काउन्सिलर, ठीक आहे। आणि जनुकीय उपदेशन म्हणजे काय उपदेश करायचं आहे, ते काय माहिती सांगायची, काय उपदेश करायचा आहे। जनुकीय समुपदेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये जनुकीय विकाराचे स्वरूप, त्याचे परिणाम, भविष्यातील धोके आणि वारसा हक्काने ते पुढच्या पिढीत जाण्याची शक्यता याबाबत सविस्तर माहिती दिली जाते। हे समुपदेशन म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रोसेस, प्रक्रिया काय आहे जनुकीय समुपदेशनमध्ये, आजाराचे स्वरूप काय आहे, भविष्यामध्ये ते पुढच्या पिढीमध्ये पण जाऊ शकतात, त्याची माहिती देणे, त्याची गंभीरता सांगणे, ते म्हणजे जनुकीय समुपदेशन। आणि जो देतो त्याला समुपदेशक म्हणतात। त्यानंतर आहे पल्स पोलिओ ही एक विशेष मोहीम आहे जी भारत सरकारने 1995 मध्ये सुरू केली। या मोहिमेचा उद्देश 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना पोलिओ या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी त्यांना पोलिओचे थेंब पाजून रोगप्रतिकारक शक्ती देणे आहे। क्वारंटाईन काळ म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला सांसर्गिक आजार झाला असेल तर तो आजार इतर निरोगी व्यक्तींना होऊ नये यासाठी त्या व्यक्तीस इतरांपासून दूर ठेवावे लागते। इतरास लागण होऊ नये, तसेच आजारी व्यक्तीस बरे होण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो तो म्हणजे क्वारंटाईन काळ होय। क्वारंटाईन माहिती आपल्याला, कोविडमध्ये क्वारंटाईन केलं जायचं, म्हणजे आजारी व्यक्तीपासून त्या व्यक्तीला लांब ठेवलं जायचं जेणेकरून त्याला तो संसर्ग लागू नये, म्हणजे जो तो पूर्ण काळ म्हणजे क्वारंटाईन काळ। आपत्ती म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटनेमुळे समाजाच्या कार्यामध्ये येणारा गंभीर व्यत्यय होय, ज्यामुळे मानवी आर्थिक, भौतिक किंवा पर्यावरणीय नुकसान होते। उदाहरणार्थ पूर, भूकंप, युद्ध, सायबर हल्ले। आता पूर आणि भूकंप हे
नैसर्गिक आपत्ती आहे आणि युद्ध आणि सायबर हल्ले हे मानवनिर्मित आपत्ती आहे. 8वा आहे ऑक्युपेशनल हेल्थ, व्यावसायिक आरोग्य. कारखान्यात किंवा कार्यक्षेत्रात कामगारांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य टिकून आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी आरोग्य सेवा पुरवल्या जातात, त्यांना व्यावसायिक आरोग्य सेवा म्हणतात. रोग परिस्थिती विज्ञान, डिसीज इपिडेमॉलॉजी. लोकसंख्येमध्ये रोग, आजार, अपंगत्व आणि मृत्यू यांच्या घटना, प्रसार, कारणे आणि नियंत्रणाचा अभ्यास म्हणजेच काय, रोग परिस्थिती विज्ञान. म्हणजे लोकांमध्ये कोणता आजार आहे, अपंगत्व काय आहे, अपंगत्व आहे का, मृत्यू आहे, त्यानंतर प्रसार किती झालेला आहे, त्याची कारणे काय आहे आणि त्याच्यावर नियंत्रण कसे करू शकतो, याचा सगळा अभ्यास म्हणजे रोग परिस्थिती विज्ञान. बालमृत्यूदर म्हणजे इन्फंट मोर्टॅलिटी रेट, IMR, म्हणजे प्रति 1000 जिवंत जन्मामागे 1 वर्षाचे वय होण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या अब्रकांची संख्या. म्हणजे 1 वर्षाच्या आत जे अब्रक मृत्युमुखी पावले आहेत त्यांची संख्या म्हणजे बालमृत्यूदर. त्यानंतर आहे पुनर्वसन. एखाद्या व्यक्तीला आजारपण, दुखापत, व्यसन किंवा वृद्धत्वामुळे आलेल्या शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक मर्यादातून बाहेर पडून पुन्हा सक्षम जीवन जगता यावे यासाठी आवश्यक असलेली आरोग्यसेवा, शिक्षण आणि प्रशिक्षण देणे होय. लस म्हणजे एक जैविक तयारी जी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला एखाद्या विशिष्ट रोगाच्या जंतूंना ओळखण्यास आणि त्यांच्याशी लढण्यास शिकवते, त्यामुळे त्या रोगापासून संरक्षण मिळते. बरोबर आहे. पोलिओ सारखे लस दिली जाते, आणखी वेगवेगळ्या लस दिल्या जातात मुलांना, लहान मुलांना प्रतिकारक्षमता वाढावी यासाठी, एखाद्या रोगजंतूंना प्रतिकार करण्यासाठी. ही लसची व्याख्या तुम्ही तुमच्या शब्दात पण लिहू शकता. आरोग्य सांख्यिकी आरोग्य म्हणजे आरोग्य आकडेवारी, सांख्यिकी म्हणजे आकडे, म्हणजे आरोग्याशी संबंधित माहिती जसे की रोग, मृत्यू आणि आरोग्य सेवांचा वापर यांचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी पद्धती वापरणे म्हणजेच आरोग्य सांख्यिकी होय. तर हे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन काढलेत मी, व्याख्या. तर पुढील कम्युनिटीचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे मी. तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.